नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ 3 ऑगस्ट 2024 रोजी राजस्थानच्या अलवारमध्ये घडलेल्या एका अत्यंत क्रूर हत्याकांडाबद्दल आहे। या घटनेत बनवारीलाल शर्मा आणि त्यांच्या कुटुंबातील 4 सदस्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। मृतांमध्ये बनवारीलाल यांच्यासोबत त्यांचे 3 मुलगे अमन, हॅपी आणि अजू आणि त्यांचा पुतण्या निक्की यांचा समावेश होता। या गुन्ह्याचा शोध बनवारीलाल यांच्या 2 मुली संध्या आणि कविता यांनी लावला। त्या दोघी घराच्या छतावर झोपल्या होत्या आणि सकाळी खाली आल्यावर त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसला। पोलिसांनी सुरुवातीला जमिनीच्या वादातून ही हत्या झाली असावी असा संशय व्यक्त केला। तसेच मृत अमनची स्कूटर गायब असल्याने पोलिसांनी त्या दिशेनेही तपास केला। गुन्ह्याचा उलगडा आणि संध्याची संशयास्पद भूमिका। पोलीस तपासादरम्यान बनवारीलाल यांची पत्नी संध्या शर्मा हिचे वर्तन संशयास्पद वाटले। ती आजारी असल्याचं नाटक करत होती, जेणेकरून तिला चौकशीला सामोरे जावे लागू नये। तिच्या फोनच्या कॉल रेकॉर्ड तपासल्यावर पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा लागला। त्यांना एक असा नंबर सापडला जो खुनापूर्वी संध्याच्या सतत संपर्कात होता, पण खुनानंतर तो नंबर पूर्णपणे बंद झाला होता। या नंबरच्या आधारे पोलीस हनुमान प्रसाद जाट उर्फ जॅकपर्यंत पोहोचले। जॅक खुनाच्या रात्री घटनास्थळाजवळच होता। जॅक आणि संध्या यांना एकत्र समोरासमोर आणल्यावर संध्याने आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण कटाचा खुलासा झाला। खुनाचे मुख्य कारण आणि कट। या घटनेमागे अवैध संबंध हे मुख्य कारण होतं। संध्याची ओळख जॅक नावाच्या एका तरुण व्यक्तीशी जायक्वांदो स्पर्धेत झाली होती। संध्याला तिच्या कुटुंबासोबतचे जीवन आवडत नव्हते आणि तिला जॅकसोबत अलिशान जीवन जगायचं होतं। तिच्या मुलाला अमनला या संबंधाबद्दल समजलं होतं, ज्यामुळे संध्याला त्यालाही संपवायचं होतं। संध्याने जॅकसोबत मिळून एक भयानक कट रचला। जॅकने त्याच्यासोबत दीपक आणि कपिल नावाच्या आणखी 2 मित्रांना मदतीसाठी बोलावलं। संध्याने रात्रीच्या जेवणात कुटुंबातील सर्व सदस्यांना झोपेच्या गोळ्या दिल्या। त्यानंतर जॅक आणि त्याच्या 2 साथीदारांनी मिळून कुटुंबातील 5ही सदस्यांची, अगदी लहान मुलाचीही क्रूरपणे हत्या केली। शिक्षेचे स्वरूप। हे प्रकरण न्यायालयात गेले आणि 21 मार्च 2025 रोजी न्यायालयाने संध्या आणि जॅक यांना दोषी ठरवून आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली। इतर 2 साथीदार दीपक आणि कपिल अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले। या घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडलं। ही कथा या महिलेच्या क्रूर महत्त्वाकांक्षेची आणि तिच्या चुकीच्या निवडीची आहे, ज्यामुळे एका निष्पाप कुटुंबाचा अंत झाला। तर मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन रोज कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।